नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत वॉचमॅन काका आता हे प्रभाकर चाळमध्ये रमा व अक्षयला घेऊन आलेले असतात, जिथे त्यांना भाड्याने घर भेटणार असतं. रमा व अक्षयला चाळीमधली एक रूम दाखवलेली असते आणि आता ते वॉचमॅन काका म्हणतात की माफ करा अक्षय सर, तुम्हाला इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये राहण्याची सवय, परंतु माझ्याकडून इतकीशीच रूम तुम्हाला दाखवली गेली. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हो, तुम्ही छप्पर मिळवून देताय हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर आता रमा लगेच साफसफाईला लागते. ती त्या काकांना म्हणते की आमच्याकडे काहीच नाहीये, तर तुम्ही फक्त बादली आणि एक झाडू द्याल का. तर रमाच्या बाजूला लक्ष जातं तर तिथे झाडू पडलेला असतो. तेव्हा ती म्हणते की नको राहू द्या, झाडू आहे इथं. आणि मग ती अक्षयला सांगते की आता लक्ष्मी आहे आपल्याकडे, आता आपण ही जळमटे लवकरात लवकर काढून टाकूया. तर इकडे आनंद व जान्हवी रूम मध्ये बसलेले असतात आणि आता आनंदला अक्षयची फार आठवण येत असते. त्याला त्याच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण, त्याच्यासोबत केलेली मस्ती, हे सगळं आता आनंदला आठवू लागतं आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. त्याचबरोबर आनंदला शशिकांतचं सगळं ते त्या दिवशीचं बोलणंही आठवत असतं. कशा प्रकारे त्याने अक्षय व रमाला घराबाहेर काढलं आणि कसं शशिकांत आपली हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करत असतो. ते दोघेही रमा अक्षय बद्दलच विचार करत असतात. तेव्हा जान्हवी आनंदला म्हणते की बेबी, जर आई आल्यात आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं की रमा अक्षय कुठे, तर काय सांगायचं रे आपण. तेव्हा आनंद म्हणतो की हो ग, या गोष्टीचा तर मी विचारच केला नाही. आनंद म्हणतो की जर आई असती ना ग घरात, तर तिने रमा व अक्षयला घराबाहेर जाऊच दिलं नसतं आणि आता मला खरंच खूप टेन्शन झालंय. जान्हवी म्हणते की अरे तू थोडी ना त्यांना घराबाहेर काढलंस, तू कशाला गिल्टी फील करून घेतोयस. ज्यांनी ते काम केलंय त्यांना काही गिल्ट वाटतंय का. आनंद म्हणतो की तसं नाही ग जानू, पण माझ्या धाकट्या भावाला घराबाहेर जावं लागलं आणि त्या क्षणाला मी काहीच करू शकलो नाही, हे मी खूप चुकीचं केलंय. व जान्हवी म्हणते की हो, त्या क्षणाला आपण काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होती. आता आईला कसं फेस करायचं हेच मला काही कळत नाहीये, असं आनंद म्हणत असतो. मोठा भाऊ म्हणून मी अक्षयसाठी कुठला स्टँड नाही घेऊ शकलो ग. आनंदला रमा अक्षयचं फार टेन्शन होत असतं. त्याला वाटत असतं की ते कुठे खात असतील, कुठे राहत असतील. तर इकडे आता रमाने छान प्रकारे ती रूम स्वच्छ केलेली असते, परंतु आता तिने विचार केलेला असतो की आता आपल्याकडे तर काही सामानच नाहीये घरात ठेवायला. तितक्यातच तिथे अक्षय येतो आणि अक्षय म्हणतो की झाली स्वच्छ रूम, आता जरा बरं वाटतंय. आणि तो म्हणतो की अगं पण आपल्याकडे ठेवायला तर काही वस्तू पण नाहीयेत. तेव्हा रमा म्हणते की होईल हो सगळं हळूहळू, तुम्ही नका टेन्शन घेऊ. घर मिळालं ना आपल्याला, मग बाकीच्या गोष्टीही मिळतीलच. रमा म्हणत असते की आपण हळूहळू कपडे लते आणूयात, वस्तू आणूयात, सगळं होईल आणि एक दिवस असा येईल का तुम्हाला या घराशिवाय करमणारच नाही. रमा अक्षयला म्हणते की तुम्ही थांबा इथेच, मी आलेच जरा बाहेर जाऊन. अक्षय तिला विचारत असतो की अगं आता कुठे चालली. तेव्हा रमा म्हणते की थांबा तुम्ही, मी आलेच जाऊन. रमा गेल्यावरती अक्षय स्वतःशीच म्हणतो की माझ्यामुळे बिचारा रमाची कशी अवस्था झाली आहे ना. तर आता इकडे हॉलमध्ये शशिकांतने सगळ्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि आता तो सगळ्यांसमोर मस्त पार्टी करत असतो, ड्रिंक करत असतो आणि आता तो सगळ्यांना म्हणतो की मी तुम्हाला याच्यासाठी खाली बोलवलं की आपल्यातून आता कोणीतरी गेलंय, त्याचं दुःख मानत बसू नका, काही फरक पडून घेऊ नका, मस्त एन्जॉय करा. आणि तो स्वतःही छान प्रकारे दारू घेत असतो. तेव्हा अभि म्हणतो की काका, आपल्या घरातून कोणीतरी गेलंय तर त्याची उणीव भासणारच ना. शशिकांत उठतो आणि अभि जवळ जाऊन बोलतो की हे बघ, मी असा बाप आहे ना, मी काही इमोशनल होत नाही. तुझ्या पप्पासारखा मी काही मुळमुळ रडत नाही. मयुरी जेव्हा सासरी गेली ना, तेव्हाही मी रडलो नाही आणि ती डिवोर्स घेऊन जेव्हा घरी आली तेव्हाही मी रडलो नाही. तेव्हा पार्वती आजी पण आता शशिकांतच्या बोलण्यामध्ये भर टाकत असते आणि म्हणते की मला भावनिक होणं आवडतच नाही आणि मुलांसमोर तर अजिबातच नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की बघितलं, हे सगळं मी माझ्या आईकडूनच शिकलो. भावनिक होणं हे दुबळेपणाचं लक्षण नाही, असं आता पार्वती आजी बोलू लागली. शशिकांत म्हणत असतो की असंही नाही की मला त्रास होत नाही, मला त्रास होतो, पण ते त्रास संपवण्याचे वेगळे कारणे आहेत माझ्याकडे. शशिकांत म्हणत असतो की जो गेला तो त्याच्या आवडत्या व्यक्तीसोबत आहे, मग आपणही आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत जगूयात, कशाला ताण घेताय तुम्ही. आणि तो आता सगळ्यांसाठी पॅक भरत असतो. तेव्हा अभि त्याला थांबवतो. अभि म्हणतो की नाही मला पण नको. मग आनंदही म्हणतो की नाही नाही मलाही नको. जान्हवीही म्हणते की मलाही नको. तर आता तितक्यातच तिथे रेवा आलेली असते आणि रेवा एकदम फॉर्म मध्ये शशिकांतच्या बाजूला जाऊन बसते आणि त्याच्या हातातली दारूची बॉटल ती घेते आणि तिच्यासाठी ग्लास भरते आणि म्हणत असते की पण मी घेणार. ज्या लोकांमुळे माझं आयुष्य स्पॉइल झालं, त्यांच्यामुळे मी एकटी पडले, माझं बाळ गेलं, त्यांच्या आठवणीमध्ये मी काही झुरत नाही बसणार. आणि ती शशिकांत सोबत चर्च करते आणि दारू घेत असतात. तर आता इकडे रमाने छान प्रकारे चुलीसाठी लागणारं सगळं सामान आणलेलं असतं, लाकडं आणलेले असतात, विटा आणलेले असतात आणि आता ती विचार करते की पण याच्यावरती शिजवायचं काय. आणि ती विचार करते की नाही, मला असं निराश होऊन चालणार नाही, यांना माझ्याकडे बघून पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे आणि आता आम्हाला दोघांना मिळूनच या परिस्थितीला तोंड द्यायचं. तर आता रमा बाहेर आलेली असते आणि ती आता एका किराणा दुकानात आलेली असते.
ती त्या दादांना सांगते की दादा आम्ही इथे नवीन राहायला आलो आहोत. तेव्हा ते दादा म्हणतात की त्यात काय नवीन, इथे लोक येता जातातच असतात. रमा त्यांना म्हणते की तसं नाही हो, मी आता इथे राहायला आलीये, मला काही सामान हवं होतं, परंतु मी जर पैसे 2-3 दिवसांनी दिले तर चालेल का? रमाला हे बोलायला पण खूप ऑकवर्ड वाटत असतं, परंतु आता तिची परिस्थितीच अशी असते की तिच्याकडे देण्यासाठीही काही नसतं. ते दादा म्हणतात की आजच आलात आणि लगेचच उधार मागतायत. रमा त्यांना रिक्वेस्ट करत असते की प्लीज ना दादा, मी लगेचच तुम्हाला 2-3 दिवसात पैसे देईलच. तेव्हा ते दादा म्हणतात की हे बघा, मी इथे लिहून ठेवलंय, विश्वास नाही का, नंतर देतो, पळून जाणार नाही, अशा लोकांना इथे जागाच नाही. तितक्यातच तिथे ते वॉचमॅन काका आलेले असतात आणि ते सांगतात की हे बघ, यांचे जे काही पैसे होतील ना, हवं तर मी ते देईल, परंतु तू त्यांना काय हवं नको ते दे. आणि ते काका सांगतात की हे आपली माणसं आहेत, यांचे मिस्टर आणि ह्या खूप चांगले माणसं आहेत, यांच्या वतीने मी शब्द देतो, पण यांना काय हवं नको ते दे. तेव्हा ते सांगतात की ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून मला सांगा ताई, तुम्हाला कोणत्या 4 गोष्टी हव्या आहेत त्या मी तुम्हाला उधार देतो. त्यामुळे आता रमा विचार करते की फक्त 4च गोष्टी, तर आता मी कोणत्या 4 गोष्टी घेऊया. तर आता इकडे सार्वजनिक ठिकाणी अक्षय आलेला असतो आणि आता त्याला बाथरूमला जायचं असतं, परंतु तिथे ऑलरेडी एक माणूस नंबर लावलेला असतो आणि तो माणूस बादली भरत असतो. परंतु अक्षयला मात्र खूप अर्जंट असतं, तो त्याचीच बादली घेतो आणि तो मध्ये जात असतो. तेव्हा तो माणूस थांबवतो आणि तो सांगतो की ओ थांबा, आता आधी माझा नंबर आहे, तुम्ही घरून तुमच्या बादली घेऊन या, इथे भरा आणि मगच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. अक्षयला मात्र या सगळ्याची काही सवय नसते, पण आता परिस्थितीमुळे त्यालाही ते सगळंच करावं लागतं आणि मग तो घरी जातो, एक बादली घेतो, पुन्हा ती बादली भरतो आणि मग तो आतमध्ये जातो. तर आता इकडे रमाने 4 गोष्टी घेतलेल्या असतात, तांदूळ, डाळ, मीठ आणि कॉफी, आणि तिचे पैसे त्या दादांनी आता लिहून ठेवलेले असतात. तर आता इकडे रेवा फोनवर बोलत असते आणि आता ती तिचं जेवणाचं ताट हे बेसिंग मध्ये ठेवत असते आणि तिने हात धुतल्यावरती ती काही तो नळ बंदच करत नाही. तितक्यातच तिथे त्या नळाचा आवाज ऐकून रमाकांत काका येतात आणि आता ते रेवाला बोलू लागतात की रेवा फोन ठेव आधी, तो नळ का चालू ठेवलास? तेव्हा रेवा म्हणते की ताट काय झालं इथं? तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अगं, इतरांना पाण्याचे किती हाल होतात त्याची तुला कल्पना तरी आहे का? आणि तू इथे इतकं पाणी नासवतीयेस, किती बायकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तेव्हा रेवा म्हणते की मग मी काय करू काका, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे ना, आणि त्यांना जर इतकाच प्रॉब्लेम असेल तर पैसे देऊन राहावं ना कुठेतरी. तेव्हा रमाकांत काका तिला टॉन्ट देतात की हा, जसं तू राहतेस, कारण काय ना तू इथे जन्म घेतला आहेस ना, इथे तू कोणासोबत लग्न करून आली आहेस, तरीही घरच्यांपेक्षा जास्त हक्काने तू इथे राहतेस. तेव्हा रेवा म्हणते की तसं नाहीये काका, परंतु मी असं ठरवलंय की आता मी स्वतःसाठी जगायचं आणि आनंदात राहायचं. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अच्छा, आणि तुझ्यासारखे लोक का आनंदात राहता माहितीये? कारण ते स्वार्थी असतात, त्यांना काहीच फरक पडत नाही की आपल्यामुळे काही घरातले माणसं आपल्यामुळे घर सोडून गेली. तेव्हा रेवा रमाकांत काकाकडे फक्त बघत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत आता रमाने चुलीवरती खिचडी केलेली असते आणि आता ती चुलीला जेव्हा फुंक मारते, चुलीच्या त्या धुरामुळे आता रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं, तिला त्रास होत असतो. तेव्हा अक्षय तिला म्हणतो की अगं रमा, तू का रडतीयेस? तेव्हा रमा म्हणते की अहो, या चुलीमुळे होतंय सगळं. आणि अक्षय तिचे प्रेमानेच डोळे पुसताने छान प्रकारे खिचडी केलेली असते आणि आता ती अक्षय व तिच्यासाठी ताट वाढून आणते आणि ती म्हणते हे घ्या, आपलं पहिलं घरातलं पहिलं जेवण. आणि दोघेही एकमेकांना खाऊ घालतात. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.